सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने किरण नागती यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांसाठी आरोग्य कार्ड या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा, तपासण्या व उपचारांवरती सवलती मिळणार असून आजारपणात होणारा आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। या आरोग्य कार्डचं वाटप माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील किरण नागती यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलेलं आहे। या आरोग्य कार्ड अंतर्गत सामान्य तपासणी, रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन, डायलिसिस, शस्त्रक्रिया, हॉस्पिटल सेवा, ICU सुविधा, औषधांवरील सवलती इत्यादी 21 सेवा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी या कार्डचा मोठा उपयोग होणार आहे। We are for you या ब्रीदवाक्याखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज आणि कमी खर्चामध्ये उपलब्ध करून देणे। आजच्या वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवरती ही योजना नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी आहे। आरोग्य कार्डबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। नमस्कार, मी कौस्तुभ सुदेश राऊत, चिखलवाडीचा रहिवासी आहे आणि संघटनेसाठी मी कार्यरत सुद्धा आहे। किरणासोबत गेले खूप वर्ष। फक्त संघटना नाही तर आदित्य प्रतिष्ठान असू दे किंवा We are for you असू दे, अशा अनेक संस्था किरणाने हे चालू केलेल्या आहेत। त्याच्यामार्फत प्रभागातल्या नाही तर ठाण्यातल्या, महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या संख्येने ज्या जनतेला आपण मदत करत असतो। आता हा किरणाने नवीन उपक्रम चालू केला आरोग्य कार्ड म्हणून प्रभाग क्रमांक 21 साठी खास करून। तर या कार्डमध्ये आपल्याला खूप साऱ्या सोयी सुविधा मिळणार आहे, जसं की हॉस्पिटलमधनं सवलती असू देत किंवा अनेक वेगवेगळ्या ब्लड टेस्ट असू देत, ब्लड टेस्टच्या सुविधा असू देत किंवा विविध जसं मी इथे बघाल वेगवेगळ्या आहेत। इवन अंत्यविधीसुद्धा जर कोणाचं, आता आपल्या प्रभागामध्ये ब्राह्मण लोक खूप आहेत, त्यांचे मुलं किंवा इतर मुलंसुद्धा परदेशामध्ये शिकायला जातात, तेव्हा त्यांचं कोणी नसतं इकडे। त्यावेळेला अंत्यविधी करायची असेल तर त्यावेळेला अंत्यविधीसाठी कोणी नसतं, त्यावेळेला किरणदादा किंवा किरणदादाची टीम जी आम्ही आहोत सगळीजण जातो। त्यावेळेला जेव्हा दुःखाच्या कार्याला, फक्त सुखाच्या नाही तर दुःखाच्या कार्याला सुद्धा आम्ही त्यावेळेला जाऊन जातो। असे विविध कार्य घडतात आणि हे जर कार्ड आपण बनवलं होतं त्या कार्डची नोंद, त्याची जी डेटा आहे तो सगळा आपल्याकडे नोंद राहणार आहे। फक्त आपल्याला आधार कार्ड देऊन आपल्याला हे कार्ड बनवून घ्यायचं आहे, ज्याचा उपयोग भविष्य काळामध्ये होणार आहे। चाळीतल्या लोकांना राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा आपल्याला काही आजार वगैरे येतात, ब्लड टेस्ट वगैरे करायचे असतात, आपल्याला तेवढी इन्फॉर्मेशन नसते चाळीतल्या लोकांना किंवा तेवढी इन्फॉर्मेशन असते ते कुठे जायचं किंवा कुठली टेस्ट करायची, त्या सगळ्या गोष्टींसाठी हे कार्ड खूप उपयोगी पडणार आहे। माझं नाव आरती अरुण भुजबळ, राहणारी चिखलवाडी। आम्ही नागती सरांबरोबर जे सांगणार आहे, खरंच मला त्यांचं मनापासून आभार मानायचे आहेत म्हणून मी इथे बोलायला उभी राहिले। आज पहिली गोष्ट, कोरोना काळात त्यांनी पुष्कळ सेवा केली, लहान कोणाची बहिष्कार माणसांची वगैरे सगळ्यांची सेवा केली। त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला जे लागणाऱ्या वस्तूसुद्धा त्यांनी वाटप केलं। परत त्यांनी आमच्या इथे स्लॅब पडला, स्लॅब पण त्यांनी लगेच हे करून त्या माणसाला दवाखान्यात नेऊन त्याची हे करून दवा पाणी औषधाची सोय करून दिली। परत दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे पाणी भरतं, ते सुद्धा ते स्वतःहून येऊन पाण्यात उभं राहून आमची एकेकाला सेवा देतात। याचप्रमाणे तसे नाळ भरणं, हे करणं, सगळं हे त्यांची सेवा आम्हाला हे होते, म्हणून आम्हाला नागती सर हवे। माझं नाव प्रसाद खामकर, मी राहायला हनुमान क्रीडा मंडळमध्ये। गेले 10-15 वर्षापासून किरणदादा आपल्यासाठी सगळीच कामं करतोय। कधी कोणती मदत लागली तरी तो एका हाकेवर आपल्या धावून येतो। मग वाडीमध्ये पाणी भरलेलं असेल किंवा बाकी काही सवलती असतील, की झाड पडलंय, कोणी आजारी असेल काही, तर किरणदादा आपल्या नेहमीच मदतीला येतो। तरी किरणदादाने आता We for you आरोग्य कार्डचं आपलं एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली। त्यामध्ये आपल्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये किंवा गेला तर 50 to 20% ऑफर असणार आहेत। तसेच रात्री कोणतीही अडचण आलो, रात्री 1-2 जरी वाजता किरणदादाला फोन केला तरी किरणदादा आपल्या मदतीला नक्कीच धावून येतो। व येणाऱ्या जर महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालं तर आपण किरणदादाला सपोर्ट करून एक विजयाचा भगवा आपण महानगरपालिकेवर फडकू, अशी माझी इच्छा आहे।